आपला शिलेदार आहे म्हणून पाठीशी घालू नका. नाना साहेबांसमक्ष आहे याचं तरी भान ठेवा. बाजी, तू आणि चिमणाजी एकत्र असल्याचा काही पुरावा? तुम्हाला कोणी पाहिलं होतं का एकत्र? जी नाही, पण चिमणाजीरावांनी सांगितलं होतं कोणाला सांगू नको म्हणून. कोतवालाची माणसं शहराला मिळाल्यात आणि त्याच्यापासून जीवाला धोका आहे म्हणून कुणाला सांगू नको असं सांगितलं होतं. आणि खबरदारी म्हणून मी कुणाला सांगितलं नाही. मग शेरा कोण आहे हे सांगितलं का चिमणाजींनी? नाही, पण नातवाड्यात निघालेलं भुयार वेशीपर्यंत गेले. त्यातनंच ही मूर्ती पळवली. यार वेशीपर्यंत नाही, कोतवालीपर्यंत गेले. कोतवालीतल्याच कुणीतरी मूर्ती चोरली हे नक्की. कोतवाल सांगतीलच ही गोष्ट. सांगायची आवश्यकताच नाही आता. हे सिद्धच झालंय की हा बाजी चोर आहे. शेराला यानं सोडलं आणि तलावात विष शुद्ध यानंच मिसळलं. या बाजीमुळे किती प्राण गेले त्याची कल्पना नाही करवत यामास. हा बाजी दोषी आहे. घोर पातक केलं यानं. मी समजाच एकच सांगतो, मी यातलं काहीच केलेलं नाही.